गोपाळकाला हा बेसिकली ना दही आणि पोह्यापासून बनवलेला असतो. मग त्यानंतर आपण त्यातनं भाज्या ऍड करू शकतो, एखादं फळ ऍड करू शकतो किंवा थोडंसं चटपटीत करण्यासाठी बरेच काही इन्ग्रेडियंट्स ऍड करू शकतो. आणि असाच पौष्टिक पदार्थ गोपाळकाला आज आपण करत आहोत. मंडळी, या फॅन्सी आणि फास्ट फूडच्या जगात ना आपण पारंपरिक पौष्टिक पदार्थ आहे ना विसरत चाललेलो आहेत, किंबहुना मागे पडत चाललेत हे पदार्थ. म्हणूनच आज आपण आहे ना कृष्ण जन्माष्टमी निमित्त मस्त पारंपरिक पदार्थ करणार आहोत. त्याचा आवडता तो आहे गोपाळकाला. इथे एका बाउलमध्ये मी दही घेतलं आहे, थोडं दूध आणि ज्वारीच्या लाह्या, हे सगळं मिक्स करून बाजूला ठेवायचं, म्हणजे एक 5 ते 7 मिनटं भिजेल. त्यानंतर दुसऱ्या एका बाउलमध्ये आपण पोहे भिजवून त्याचं पाणी काढून ठेवूयात. ते पण 5 मिनटं आपल्याला भिजायला वेळ लागेल. त्यानंतर एक फोडणी तयार करायची आहे. तूप, जिरे आणि हिंग ही फोडणी आपल्याला गार करायला बाजूला ठेवायची. त्यानंतर आपण इकडे मावळी काकडी घेतलेली आहे. मावळी काकडी नसेल तर रेग्युलर साधी काकडी घेतली तरी चालेल. ती आपण सोलून अर्धी त्यातली बारीक चिरून घेतली आहे. आता जे ज्वारीच्या लाह्या आणि दहीचं मिश्रण आहे त्यातनं भिजवलेले पोहे, काकडी, त्यानंतर मग मिरची आणि आल्याचा ठेचा घालायचा आहे. त्यातनं मिरचीपेक्षा आलं जरा जास्तच घालायचं. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने घालू शकता तुम्ही. त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची म्हणजे चणा डाळ घालायची. फ्रेश आपलं जे ओलं खोबरं आहे ते किसून घालायचं. त्यानंतर चवीप्रमाणे साखर. हो, मी चवीप्रमाणे का म्हणते, कारण दह्यावर डिपेंड आहे. एकदा दही टेस्ट करून तुम्ही त्याप्रमाणे ॲड करू शकता. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे आणि त्यानंतर मग शेवटी आपण जो तडका फोडणी करून घेतली होती ती ह्याच्यात मिक्स करून छानपैकी गोपाळकाला तयार करून घ्यायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. थँक्यू.